गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. गोदावरी. गौतम ऋषींनी गोदावरी नदी पृथ्वीवर आणली. गोदावरीला दक्षिण भारताची गंगाच म्हणतात. एकदा गौतम ऋषींकडून गोहत्येचे पाप घडले. गोहत्येचे पातक महाभयानक मानलेले आहे. अनेक ऋषींनी एकत्र येऊन गौतम ऋषींना प्रायश्चित्त सांगितले. गंगा भूमीवर आणा. त्यांनी 1000 वर्षे तपश्चर्या केली. जेथे आता महालिंग आहे तेथेच ते तपश्चर्येसाठी बसले होते. तपश्चर्या फळाला आली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी विचारले की इतकी उग्र तपश्चर्या का करतोस? तुला काय पाहिजे? तेव्हा ऋषींनी सांगितले की मानव उद्धारासाठी गंगा पाहिजे. भगवंत प्रसन्न झाले व गोदावरीला पृथ्वीवर पाठवले. तिचा वेग इतका प्रचंड होता की तो मानवाला सहन होईना. अतिवेगामुळे तेथे एक कुंड तयार झाले व ती मानवापर्यंत आणण्यासाठी त्या कुंडाला दर्भ म्हणजे गवताची काडी म्हणजे कुश लावले. तेव्हा ती हळूहळू बारीक प्रवाहाने पुढे वाहू लागली. म्हणून त्या कुंडाला कुशावर्त असे म्हणतात. तेथून बाहेर पडल्यानंतर पुढे मग ती धो आवाज करीत वाहते. या पुराणातील कथा आहेत, या खऱ्या आहेत, त्यात अर्थ आहे, तो योग्य रीतीने लक्षात यायला पाहिजे. त्र्यंबकेश्वरला गोदावरी बाहेर पडताना कुशाच्या आकाराची म्हणजे पातळ प्रवाहामुळे वाहते. मी ते पाणी घेतले. पाणी बेचव वाटले, पण त्या पाण्याने आंघोळ केली तर अंग एकदम स्वच्छ झाले. तुम्ही कितीही महागडा साबण लावून आंघोळ केली तरी इतके स्वच्छ अंग होणार नाही. प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिकला आले होते. त्र्यंबकेश्वरलाही होते. कुशावर्तालाच त्यांना वडील गेल्याची बातमी कळली. म्हणून त्यांनी तेथे श्राद्ध केले. नंतर लिंग स्थापन केले. जेव्हा सिंह गुरु राशीमध्ये गुरु येतो तेव्हा त्याला सिंहस्थ म्हणतात. त्यावेळी त्र्यंबकेश्वरला उत्सव असतो. 12 वर्षांनी एकदा हा योग येतो. तेथे गोदावरी स्नानाचे महत्त्व आहे. दैनंदिन साधनेसाठीची आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.